होत आहे CTM करून मी आता प्रायमर लावून घेतलेला आहे. BACचं फ्रोझन कॅरेमल 12 नंबरचं कन्सिलर मी घेते. आणि ते मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये माझ्या अंडर आयला लावते अराउंड द माउथ. नंतर ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. इथे मी एक लाईट आणि एक डार्क फाउंडेशन घेऊन मी माझा शेड बनवला आहे आणि तो पूर्ण फेसवर व्यवस्थित अप्लाय करत आहे. त्यानंतर एक ब्लेंडर घेऊन ब्लेंडरच्या साहाय्याने पूर्ण फेसवर व्यवस्थित अप्लाय करत आहे. जिथे पण आपल्याला जास्त रिंकल्स येतात पहिलं ते आपण पावडरने लॉक करून अंडर आईज सेट करून घ्यायचे आहेत. 1 किंवा 2 टोन डार्कर कॉन्टोर पॅलेट घेऊन फेसला चीकबोन जवळ अशा पद्धतीने कॉन्टोर करायचं आणि आपल्या फेसला एक शेप द्यायचा. जिथे आपला आयब्रो स्टार्ट होतो तिथून आपल्याला जॉ लाईन शार्प दिसण्यासाठी जॉ लाईनला सुद्धा कॉन्टोर करायचं. ब्लश एकदम कॉन्टोरच्या एकदम वरतीच पण कॉन्टोरमध्ये मर्ज झाला पाहिजे आणि त्याचा त्या ब्लश. आय शॅडोसाठी बेस बनवण्यासाठी एक लाईट कलरचं कन्सिलर आपल्या डोळ्यांवरती अशा पद्धतीने अप्लाय करून घ्या आणि ते ब्लेंडरने ब्लेंड करून घ्या. ब्लेंड करा. कलर घ्या आणि तुमच्या आईजला थोडं क्रीज करा. अशा पद्धतीने लावून एक अशा शेपचा ब्रश घ्या आणि त्याने जे जेल लायनर लावले ते अशा पद्धतीने स्मज करून घ्या. आणि जेल लायनर सुकू नाही द्यायचं आहे. लागल्यानंतर लगेचच स्मज करायचं आहे. ते ब्लेंड पण होईल आणि ते लॉक पण होईल. माझे डोळे छोटे असल्या कारणाने मी व्हाईट काजळ लावलेला आहे आणि एक लाईट ब्राऊन कलर घेऊन डोळ्यांच्या खाली स्मज करत आहे. अशा पद्धतीने स्मजिंग करायचं आहे. BACचा मेकअप फिक्सर यूज करते मी. स्पूली ब्रशने PACचा आयब्रो फिलर घेऊन मी अशा पद्धतीने माझ्या आयब्रोजला शेप देत आहे. या पद्धतीने आयब्रो फिल केले की आयब्रोज जरा जास्तच नॅचरल वाटायला लागतात. अप्पर आणि लोअर लॅशेसला मस्कारा लावून घेत आहे. लिप लायनरने बॉर्डर करून घेत आहे. त्यानंतर मी लिपस्टिक अप्लाय केली. हा आहे माझा फायनल लुक. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.